तर 2023 मधील खरीप हंगामातील पीक विमा योजनेची रक्कम 3 दिवसात जमा होणार आहे। राज्य सरकारकडून 1927 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। सोलापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर, सातारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सगळ्यात मोठी बातमी पीएम किसान योजने सन्मान निधीबद्दल आत्ताची मोठी खबर आहे। जरा न वेळ घालवता इकडे लक्ष द्यायचं आहे सर्वांनी। तर बघा इकडे योजनेच्या अंतर्गत दुहेरी लाभ, कुटुंबातील लाभ किंवा मदत रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवरती आता हालचालींना वेग आला आहे। अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे या संदर्भात केंद्र सरकार पुढच्या काही काळामध्ये एक निर्णय घेईल आणि त्यामुळे जे काही दुहेरी लाभार्थी लाभक शेतकरी जे आहेत लाभ घेत आहेत त्यांच्यासाठी ही बातमी आहे। बघा, त्यापैकी एकाचंच नाव एका कुटुंबातील कमी करण्यात येईल, म्हणजे एकाचंच नाव घेता येईल आणि एका कुटुंबातल्या सदस्याचं नाव कमी करता येईल। बघा, अशा प्रकारची शक्यता आता वर्तवली जाते। मध्य प्रदेश सरकारने मागच्या काही काळामध्ये पीएम किसान या योजनेच्या अंतर्गत दुहेरी लाभ घेण्याच्या कुटुंबातील मदत रोखण्यासाठी काही उपाययोजना आखलेल्या, पण यामध्ये आता जिल्हा अधिकाऱ्यांना तशा पद्धतीने निर्देश सुद्धा दिले होते। याच पार्श्वभूमीवरती आता केंद्र सरकारने सुद्धा मागच्या काही काळापासून पीएम किसानचा दुहेरी लाभ देणार म्हणजे लाभ घेणारे जे काही कुटुंब आहेत शेतकरी कुटुंब त्यांचा लाभ रोखण्यासाठी हालचालींना सुरुवात केली आहे। मग हा निर्णय सरकार का घेते? पीएम किसान योजनेच्या अंतर्गत जे काही लाभधारक आहेत शेतकरी, तर त्यांचा निर्णय हा सरकार का घेतोय, तर शेतकरी त्यांची संख्या किती आहे या सगळ्यांचा आढावा आपण मध्ये घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। 2000 बघा इकडे 2019ला लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेच्या राबवली, म्हणजे ही योजना राबवली त्यावेळी। तेव्हापासून या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक रक्कम 6000 रुपये दिली जातात, पण अर्थात 3 टप्प्यामध्ये दिले जातात। आता 2000 रुपयेचे वितरण हे केले जातं। अल्प भूधारक शेतकरी आहेत त्यांना या योजनेच्या अंतर्गत लाभ देताना पत्नी आणि पती या दोघांच्या नावावरती सुद्धा, या दोघांचे नाव जर पीएम किसान योजनेच्या अंतर्गत आहे, या दोघांचं नाव जर पीएम किसान योजनेच्या अंतर्गत आहे आणि त्यामुळे दुहेरी लाभ एकाच कुटुंबातील दिला जातो। त्यामुळे पीएम किसान या योजनेच्या घटक जर काही बघितला तर योजना जी आहे त्या ठिकाणी कुटुंब म्हणजेच एका शेतकऱ्याला नव्हे तर एका शेतकरी कुटुंबाला 2000 रुपये दिले जातात। परंतु केंद्र सरकारच्या गोंधळामुळेच, म्हणजे केंद्र सरकारचा जो गोंधळ झालेला, केंद्र सरकारच्या गोंधळामुळे या पद्धतीने म्हणजेच पती आणि पत्नी अशा दोघांना या दोघांना सुद्धा पीएम किसान योजनेचा हप्ता दिला जातो आणि याचंच दुहेरी लाभार्थी धारकांवरती आता कात्री लावण्याचं केंद्र सरकार हालचाली सुरुवात केली आहे, निर्णय घेतलाय। बघा, स्पष्टपणे आता त्यांनी सांगितले एकाच घरात 1 किंवा 2, मगाशी सुद्धा सांगितलं हे 2 लाभार्थी आहेत, पण एकाच वेळी ते 6 12,000 म्हणजे डबल घेत होते। त्यामुळे आता कोणत्याही एकाला पती किंवा पत्नीला याचा लाभ मिळणार आहे। तर बघा इकडं शेतकरी बांधवांनो, आता यामध्ये कोणकोणत्या अपडेट आलेत किंवा अटी आहेत, नियम आहेत, हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर कात्री तर आता लागलेलीच आहे। तर या ठिकाणी निर्णय घेतला आहे, याबद्दल अधिकृत निर्णय केंद्र सरकारने आत्ताच घेतला का, तर नाही, परंतु अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत। वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सूत्रांनी अशी माहिती दिली आहे की पुढील काळात केंद्र सरकार अशा पद्धतीचा निर्णय घेऊ शकते, त्यामुळे कुटुंबातील एकालाच याचा लाभ मिळणार आहे। बघा, अशा पद्धतीचा भविष्यात निर्णय घेऊ शकते, त्यामुळे आता लाभ मिळणार नाहीये लोकांना। बघा, आता 2 वेगवेगळ्या ठिकाणी जर शेतकऱ्याची जमीन असेल तर या योजनेच्या अंतर्गत म्हणजेच पीएम किसान योजनेच्या अंतर्गत लाभ देणाऱ्या घेणाऱ्या शेतकऱ्यांना दोन्ही सुद्धा पती पत्नी हे अर्ज करतात आणि त्यामुळे चुकून का होईना पण या दोघांना सुद्धा पात्र ठरवण्यात येतं आलेलं आहे आणि त्यामुळे या योजनेच्या दोघांना सुद्धा लाभ हा दिला जातोय। याचं दुहेरी लाभार्थी धारकांना आता कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून पुढच्या काळात हालचाली केल्या जाणार आहेत। अशा पद्धतीची एक अपडेट मोठी आली आहे। बघा, इथं काय सांगितलंय, दोघांना सुद्धा आता लाभ दिला जातोय, पण दुहेरी लाभार्थ्यांना आता कमी करण्यात येत आहे, म्हणून ही अपडेट हालचाल सुरू केली आहे। बघा इकडे आता
सूत्राचं असंही म्हणणं आहे की सूत्रांचं म्हणजे केंद्र शासनाच्या जे अधिकारी आहेत त्यांचं सूत्रांचं म्हणणं असं आहे की सरकारच्या सगळ्या भानगडी म्हणजेच हा जो काही घोळ आहे जो लक्षात आला आहे तो आलेला नव्हता, आता आलेला आहे. परंतु केंद्र सरकारच्या यावरती एक नाव कमी करण्यासाठी म्हणजेच दुहेरी लाभार्थीधारकांना एकाचंच नाव कमी करण्यासाठी नेमका उपाय काय आहे, सूचना हे आपण आता पाहणार आहोत. नेमका उपाय काय उपलब्ध नव्हता, परंतु शेवटी केंद्र सरकारने एका व्यक्तीचं नाव अन्न पुरवठा विभागाच्या अंतर्गत ज्याची शिधापित दिली जातात त्या शिधापित पडताळणी करण्याचे आदेश हा केंद्र सरकारने दिला आहे. त्यामुळे म्हणजेच या शिधापत्रिकेवरती नाव कुणाचं आहे, दुहेरी लाभार्थी कोण आहेत आणि याची माहिती घेतली तर त्यासोबत हा शिधापत्रिका या PM किसानचा जो काही डेटा आहे त्याशी पडताळणी पहिल्या आणि मग यातून एक माहिती मिळाली की PM किसान योजनेचे दुहेरी लाभ घेणारे जे काही लाभार्थी आहेत म्हणजेच ह्याची डिटेल पूर्ण डिटेल घेतल्यानंतर यामध्ये असं निघालं जे लाभार्थी आहेत त्यांची माहिती यामुळे समोर आली आहे. अशा प्रकारचा निर्णय घेणारे लगेच या ठिकाणी अशा प्रकारचा जो निर्णय लगेच घेतलेला आहे सरकारने तो म्हणजे काय, जो काही 21वा हप्ता PM किसान योजनेचा येईल त्यामध्ये अशा प्रकारची जी काही प्रक्रिया असेल तर प्रक्रिया पूर्ण केली असणार आहे शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे. त्यामुळे जे दुहेरी लाभार्थी धारक आहेत म्हणजे PM किसान असू दे नमो शेतकरी असू दे या योजनेचे जे दुहेरी लाभार्थी असणार आहेत त्यांच्यासाठी ही मोठी खबर म्हणावी लागेल. कारण की आत्ता जी अट त्यांनी टाकलेली आहे या ठिकाणी जे काही लाभार्थी आहेत त्यांची माहिती त्यामुळे समोर आली आहे. अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी 21वा हप्ता PM किसानचा जो आहे 21वा हप्ता PM किसान योजनेचा येईल त्यामध्ये अशा प्रकारची जी काही प्रक्रिया असेल प्रक्रिया पूर्ण केली जाणार शक्यता वर्तवलेली आहे. तर यामुळे दुहेरी लाभार्थीधारक जे PM किसान योजनेचा लाभ वगळणे जाणार आहे शक्यता आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी असंही स्पष्ट केले की या संदर्भात अजून निर्णय कुठलाही आलेला नाही म्हणजेच कागदोपत्री कुठलाही आदेश हा केंद्र सरकारकडून आलेला नाही. त्यामुळे या निर्णयावरती शक्यता शिक्कामोर्तब हा झालेला नाही आहे. तर आता काही माध्यमातून बातमी अशी सुरू झाली की राज्यातील 50,000 शेतकरी PM किसान योजनेच्या अंतर्गत किंवा काही दुहेरी लाभ घेत आहेत त्यांना वगळण्यात आलंय. या बातम्यामध्ये सांगितलं जाते परंतु किंवा विभागाच्या अधिकाऱ्याने हे सगळं स्पष्ट केले की अजून तरी असा निर्णय घेण्यात आलेला नाही आहे. बघा इकडे पुन्हा एकदा सांगतो अजूनही असा निर्णय घेतलेला नाही. पण 21वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येईल. त्यावेळी म्हणजेच हप्ता वितरित करण्यापूर्वी कदाचित अशा पद्धतीचा जो काही निर्णय आहे तो केंद्र सरकारच्या पातळीवरती घेतला जाता येईल. आदेशानुसार इथं सांगण्यात आले की सुद्धा तिथं माहिती दिली आहे की म्हणजे सूत्रांच्या माहितीनुसार वर्तवले आहे की आता अनेक शेतकऱ्यांच्या मनात काही प्रश्न आला असेल की या ठिकाणी PM किसानचा हप्ता या ठिकाणी नाही आहे दुहेरी लाभार्थ्यांना मग नमो शेतकरीचा कसा काय. तर केंद्र सरकारचा जर पुढच्या काळात जर काही असा निर्णय घेतला तर दुहेरी लाभार्थ्यांना सुद्धा रोखलं जाणार आहे. बघा नमो शेतकरीच्या योजनेमध्ये सुद्धा तर मात्र नमो शेतकरी सन्मान निधी किंवा योजनेच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळतो तर दुहेरी लाभार्थी जे असणार आहेत त्या शेतकऱ्यांना संख्या सुद्धा कमी होण्याची शक्यता आता वर्तवण्यात आली आहे. तर या ठिकाणी आपण जी माहिती PM किसान बद्दलची आता बघत आहोत त्या योजनेची डेटा असतो किंवा डेटाच्या आधारे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केला जातो. त्यामुळे PM किसान योजनेचा हप्ता या आधीत जर शेतकऱ्यांना नाव नसेल तर याची नमो महासन्मान निधी योजनेचा सुद्धा हप्ता जो काही या ठिकाणी सुद्धा मिळणार आहे किंवा नाही अशा प्रकारची शक्यता आता वर्तवलेली आहे. परंतु यामध्ये अजून शासनाने कुठलाही निर्णय या स्पष्टपणे दिलेला नाही. कागदोपत्रीचा अशा आदेशानुसार आलेला नाही. पुढच्या काही काळामध्ये असा निर्णय घेतला जातो की ज्यामुळे दुहेरी लाभार्थी यांना रोखण्यात येईल अशा पद्धतीने सध्या चर्चा सुरू आहे. आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमची जी काही प्रक्रिया म्हणतोय तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंटमध्ये बॉक्समध्ये नक्की मला सांगा. कारण PM किसान योजनेचा जो हप्ता आत्ता आपण पाहिला तो PM किसान हप्ता तो तुम्हाला आता मिळणारच आहे. कारण आत्ता 10 नोव्हेंबरच्या आत काय तर मिळणार आहे किंवा 12 नोव्हेंबरच्या आत तुम्हाला मिळणार आहे. यासाठी फक्त एकालाच लाभ मिळणार आहे याची माहिती पूर्ण डिटेलमध्ये मी दिलेली आहे. त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण सबस्क्राईबमुळे आमची माहिती तुमच्यापर्यंत पोचते. त्यामुळे आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.